तर याच पुणे अपघात केसच्या अपडेट संदर्भात बघणार आहोत टॉप 9 बातम्या। बाल न्याय मंडळाने आरोपीला संज्ञान ट्रीट करण्याबाबत वेगळी भूमिका घेतली। फेरविचार न केल्यास पोलीस वरिष्ठ कोर्टात दाद मागणार, फडणवीसांची माहिती। हा हिनियस क्राइम आहे, त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंट्सच्या डेफिनेशन मध्ये याला अडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या। सीसीटीव्ही मध्ये आरोपीला कुणी पिझ्झा बर्गर दिल्याचं आढळलं तर अशा पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करू, देवेंद्र फडणवीसांचं कारवाईचं आश्वासन। बर्गर वगैरेचे जे आरोप आहे त्याकरताच आपण सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितले आणि असं केलं असेल बरखास्त करून टाका। अल्पवयीन आरोपीने ज्या पब मध्ये मद्यप्राशन केलं त्याच्यावर कारवाई, दोन्ही पबचं लायसन्स सस्पेंडचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश। तसंच उशिरापर्यंत चालणाऱ्या पब बार तपासणी मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चालवण्यात येणार। पब मध्ये हा अल्पवयीन मुलगा मद्यप्राशन करत होता, त्या पबवरती कारवाई केलेली आहे। तिथल्या दोन्ही पबचं जो परवाना आहे तो सस्पेंड करायचे आदेश आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा पोलीस आयुक्तांना फोन, राजकीय दबावाला बळी पडू नका, कठोर कारवाई करा, पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, पुणे अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी। सुमार कलम लावून पोलिसांकडून केस खिळखिळी करण्याचा प्रयत्न, पुणे अपघात प्रकरणी वकील असीम सरोदेंचा पोलिसांवर गंभीर आरोप, आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलांनाही धमक्या दिल्याचा दावा। पुणे अपघातातील अटक केलेल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, कोझी बारचा मालक प्रल्हाद भुतडा, मॅनेजर सचिन काटकर आणि ब्लॅक पबचा मालक संदीप सांगळेची 24 तारखेपर्यंत कोठडीत रवानगी। पुणे अपघात प्रकरणात मुलाचे वडील पब मालक ताब्यात, आरोपीने मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही ऑनलाईन बिलाद्वारे स्पष्ट, आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीकरता पाठवलेत, अहवाल मात्र प्रतीक्षेत आहे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघात प्रकरणात कल्याणनगरमधील कोझी आणि ब्लॅक दोन्ही पब सील, नियमबाह्य मद्य विक्री केल्याने पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई।